फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता मस्त महिला मंडळ तयार झालोय आणि आम्ही आता निघालो रिसॉर्ट. दिसले पाहिजे डोळे पाणावलेले ते. तर आमच्या घरापासून आहे ना 20 रिसॉर्ट जवळच आहे आणि खूप छान आहे रिसॉर्ट. ते आम्ही गेल्या वर्षी पण गेलेलो, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असाल. तर खूप छान आहे, नाश्ता वगैरे पण खूप छान असतो इथे. तर इथे आम्ही तिकीट्स काढल्या आणि ते चेक इन करायला निघालो आता. व्हिडिओ तर आम्हाला पण घे. मी नाही आली तरी चालेल. झालं एंट्री झाली, पेमेंट केलं त्याला. सगळे यायला पाहिजे ना. ते पण काकी हाय कर. सगळ्यांनी पोटभर खा, जोर काढायचं. या नाश्ता करायला तरी ते मस्त आम्ही नाश्ता वगैरे केला आणि कपडे चेंज केले. आम्ही हे एकातलेच टी शर्ट्स घेतलेले. हा वुमन्स डेला आमचा प्रोग्राम ठरलेला होता, तो कॅन्सल झाला आणि त्याच्या पुढच्या संडेला फायनली मस्त चेंज वगैरे करून आम्ही आता निघालो एन्जॉय करायला. चला एका एकाने उडी मारा. चैत्या चालूच आहे. आलं तर इथे आम्हाला एक रील काढायची होती, त्याची प्रॅक्टिस चाललेली, पण तो मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम झाला. तोपर्यंत आम्ही अशीच प्रॅक्टिस करत होतो. तर अशाच मैत्रिणी वगैरे सोबत असले ना की हा एन्जॉय असा करता येतो. आपल्याला सगळ्या गोष्टी फॅमिलीसोबत करता येत नाहीत, म्हणजे मजा मस्ती वगैरे. तो ह्या गोष्टी म्हणजे मैत्रिणी सोबत असल्या की कोणता विचार करायला लागत नाही की आपल्याला कोणती गोष्ट करायची आहे कोणती नाही. तर सगळ्या रील्स वगैरे काढणं सगळं मस्त आम्ही मजा केली तिथे.
आपल्या रोजच्या धावपळीच्या लाईफमध्ये थोडासा विरंगुळा म्हणून आपण आपल्या मैत्रिणींसोबत किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत असा टाईम स्पेंड केला तर खूपच असं मजा येते आणि खूप काही नवीन अनुभवता येतं, नवीन माणसं ओळखता येतात. तर याच्या अगोदरच्या संडेला ना वुमन्स डे होता आणि सगळ्यांनी जायचं ठरवलेलं, पण ते माझ्यामुळंच कॅन्सल झालं. कारण का माझ्या घरी आहे ना ते चुलत दीर ऑफ झाले त्याच्यामुळं. मग तेव्हा आम्ही मुलांना वगैरे घेऊन जाणार नव्हतो. पण या संडेला मुलं पण ऐकत नव्हते की तुमचा वुमन्स डे झाला आहे आता आम्ही पण तुमच्यासोबत येणार आहे, म्हणून ती लोक पण आमच्यासोबतच आलेली. मी घेऊन गेले नव्हते कारण का तो गेला ना तरी पण पाण्यामध्ये खेळत वगैरे नाही जास्त आणि तो थोडासा पाण्याला घाबरतो, म्हणून त्याला घरीच ठेवलेलं. त्याचे पप्पा पण होते, म्हटलं तेवढंच आपल्याला पण निवांत असं खेळता वगैरे येईल म्हणून त्याला घरीच ठेवलं मी. आता म्हणजे मी ठरवेन हो राहू द्या चढायचं. मी कसरत चालले ना गं खाली. झाड पडेल खायला भेटतील तुला. वरती नारळच नाही, पायापासून घेऊ ना मग. डोक्यापासून खाली घ्या. आता संध्याकाळचा मस्त नाश्ता वगैरे केला आणि आम्ही आता निघालो. तुमचं काहीतरी राहिलंय. तुमचं काहीतरी राहिलंय. तर हा आहे समोरचा कर्नाळा किल्ला आणि त्याच्या खाली जो चालला आहे तो आहे मुंबई गोवा मेन हायवे आणि याच्या समोरच आहे हे विसावा रिसॉर्ट. खूप छान आहे, जेवण वगैरे पण खूप छान आहे इथलं. फायनली आमची ट्रिप कंप्लीट झालेली आहे, वुमन्स डेला ठरलेली. एकमेव फुगणारा माणूस. तर फायनली आमची ट्रिप ही सक्सेस झालेली आहे. खूप दिवसापासून नियोजन चाललेलं जायचं आहे, पण काही ना काही कारणास्तव ते पुढे ढकलत होतं. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.